गया। कोल्हापुरातल्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल। मला मारण्याचा कट होता शिंदेंचा आरोप, तर ठाकरेंना खोके नाही कंटेनर लागतात, शिंदेंची टीका। बारामतीमध्ये माझ्यासारखा तगडा उमेदवार उभा करावा। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या लोकसभा उमेदवारीवर सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी। चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला, या विरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आयोगाचा निर्णय अन्यायकारक, शरद पवारांची टीका। वरच्या कोर्टात दाद मागणार, पवारांची घोषणा। मागासवर्ग आयोगाच्या हरकती सूचनांचा एक्सक्लुझिव्ह अहवाल माझ्याकडे। 40% लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय, तर 41% लोकांनी मागास नसल्याचं म्हटलं। वीस फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाण्याची शक्यता। शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याबाबतचं विधेयक विधिमंडळामध्ये संमत होणार। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, जरांगेंचा निर्धार। 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, एबीपी माझाला जरांगे यांची माहिती। मुंबई नाशिक हायवेवर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। हिंगोली जिल्ह्यातही आंदोलन, वाहतुकीला फटका। परीक्षा सुरू असल्यानं तुर्तास आंदोलन करू नका, जरांगे यांचं आवाहन। अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण भोकर मतदारसंघातून नेतृत्व करण्याची शक्यता। लोकांची इच्छा असेल तर निवडणूक लढवेन, श्रीजयाची एबीपी माझाला माहिती। मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। 19 फेब्रुवारीला भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। 10 ते 12 आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा। सलामीवीर जयस्वालचा आक्रमक शतक, गिलची नाबाद अर्धशतकी खेळी। राजकोट कसोटीत भारताची आघाडी 322ची। तिसऱ्या दिवसाअखेर भारताची 2 बाद 196 अशी मजल। नमस्कार, मी अश्विन बापट। संध्याकाळचे 7 वाजता आपण बघताय महाराष्ट्र देश एबीपी माझावर।